संत मुक्ताईंची पालखी आज बीडमध्ये आलेली आहे आणि याच पालखीचं दर्शन घेण्यासाठी स्वतः एकनाथ खडसे या ठिकाणी आलेले आहेत। साहेब, आज मुक्ताईच्या पालखीचं दर्शन तुम्ही या ठिकाणी घेतलं आहे, बीडमध्ये विशेषतः? मी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलो होतो। आज एकादशी आहे। दर आषाढीलाही मी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतो, पण इकडे काही कामानिमित्त मी आलो असताना पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि आज या ठिकाणी आमची मुक्ताईची पालखी या ठिकाणी मुक्कामाला असते। मुक्ताईची पालखीच्या प्रस्थानाच्या वेळेस मी नेहमी हजर असतो। आता पालखी इथे मुक्कामाला आहे असं समजलं, त्यामुळे या ठिकाणी मी पालखीच्या दर्शनासाठी थांबलो। त्याबरोबरीला आज आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव पंडित यांच्याही दर्शनाचा लाभ मला मिळाला, कारण बऱ्याच वर्षापासून त्यांची भेटीची माझी इच्छा होती। या रस्त्यानं 2-3 वेळा मी गेलोही, परंतु त्यांची भेट होऊ शकले नाही। त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच पूर्वी मोलाचं ठरत होतं। आता त्यांचं दर्शनाची इच्छा होती, त्यामुळे या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतलं। त्यांना नमस्कार करून आता मी निघालो। साहेब, एकीकडे दिंड्या निघत आहेत, पंढरपूरकडे जाण्याचं वेध सगळ्या वारकऱ्यांना लागलेला आहे। अशामध्येच या ठिकाणी अबू आझमी यांनी एक वक्तव्य केलं आहे, ते म्हणजे नमाज पठण आणि जी पंढरपूरची वारी आहे त्याची तुलना या ठिकाणी नमाज पठण अशी केलेली आहे। या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहताय? कारण की त्यांनी अजून एक वक्तव्य असं केलं आहे की नमाज पठण केल्यानंतर पासपोर्ट रद्द देखील करण्याच्या धमक्या ह्या दिल्या जातात। मला वाटतं अबू आझमी जे नेहमीच भाष्य करतात ते वादग्रस्त असतं आणि ते नेहमी अतिरेकीप्रमाणे व धर्माशी जोडलेलं वक्तव्य करत असतात। नमाज पठणाला कोणी विरोध केला नाही किंवा पांडुरंगाच्या वारीलाही कोणी विरोध केलेला नाही। या राज्यामध्ये, या देशामध्ये दोन्ही समाज एकत्रित नांदत असतात, पण आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी काही लोक वेगवेगळं वक्तव्य करत असतात। साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, अशामध्येच महाविकास आघाडी अबाधित राहील की नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे। काय चित्र असू शकतं आगामी काळामध्ये? आगामी कालखंडामध्ये महाविकास आघाडी एकत्र राहावा असा प्रयत्न महाविकास आघाडीचे सारेच नेते करत आहेत। निवडणुका समोर येत आहेत आणि आज तरी विकास आघाडी एकत्र आहे। तुम्ही आज शिवछत्राला भेट दिली आहे, पंडित कुटुंबियांची भेट घेतली आहे, पक्ष वेगळे तुमचे, तरी देखील ही भेट राजकीय म्हणत येईल? पंडितरावांची भेट हा माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे। काय असतं, राजकारणामध्ये राजकारणाच्या पलीकडे काही नातं जोपासावं लागतं आणि तसंच नातं आदरणीय शिवाजीराव पंडितांविषयी माझं आहे। त्यांचा मी कायम आदर करत आलेलो आहे, सन्मान करत आलेलो आहे आणि त्यांना भेटून मला निश्चित उत्साहही येतो, प्रेरणाही मिळते। निश्चित। कॅमेरामन प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।